या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार संकष्ट चतुर्थीबद्दल की गणपती बाप्पाला दुर्वा कशासाठी अर्पण करतात, दुर्वा अर्पण केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात, दुर्वा अशा पद्धतीने जर आपण अर्पण केल्या तर त्याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, सुख समृद्धी येते आणि संकटांचा नाश होतो असं हे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पाला संकष्ट चतुर्थी येते त्यावेळेस दुर्वा कशा पद्धतीने आणि किती अर्पण करावा याबद्दल सविस्तर माहिती मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा। आणि असे काही उपाय ज्याच्याने आपले विघ्न आहे, संकट आहे त्यांचा नाश पावत असतो, असे सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता जी आपली संकष्ट चतुर्थी आलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये 5 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि संकष्ट चतुर्थी म्हटली तर प्रत्येक जण उपवास करत असतं, कारण की गणपती बाप्पा हे संकटांचे दुःखांचा नाश करणारे विघ्नहर्ता आहेत, म्हणून बाप्पांची खूप प्रमाणात पूजा केली जाते, आराधना केली जाते आणि त्यांना प्रिय असलेली दुर्वा ती खूप प्रिय आहे। दुर्वा ही भगवान गणपती बाप्पांना अर्पण केली जाते ह्या दिवशी। तर आपल्याला बघा दर महिन्याला म्हणजे आपल्याला रोज ह्या ज्या सेवा सांगते त्या करणं शक्य नाही, म्हणजे आपण करू शकत नाही, वेळच राहत नाही, तर करणार कुठून। तर त्यासाठी महिन्यामधून एक वेळेस संकष्ट चतुर्थी येते त्यावेळेस आपल्याला हे सगळे उपाय करायलाच पाहिजे, कारण की हे उपाय केल्याने आपल्या घरातले विघ्न टळत असतं, दुःख कष्ट नाश पावतं, प्रगती होते, समृद्धी येते, घरामध्ये सुख शांती लागते। म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला दुर्वा कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे। आता पहिला उपाय तुम्हाला अगोदर सांगते, आपल्या घरातलं विघ्न हरण्यासाठी, संकट नाश पावण्यासाठी काय करायचं, एक खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं, खोबऱ्याचं म्हणजे अख्खी छोटी खोबऱ्याची वाटी सुद्धा घेऊ शकतात किंवा छोटं तुकडं घ्यायचं, कारण की ते आपल्याला फेकूनच द्यावं लागतं, त्यामुळे छोटंसं तुकडं घ्यायचं खोबऱ्याचं, त्याच्यावर 2 भीमसेन कापूरचे तुकडे ठेवायचे। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 7-7:30 लक्ष्मी येण्याच्या टायमाला करायचा आहे आणि त्यावर ते 2 तुकडे ठेवायचे भीमसेन कापूरचे आणि जोपर्यंत आणि एक डिशमध्ये ठेवायचं, म्हणजे ते तुकडं डिशमध्ये ठेवायचं म्हणजे आपला हात जडणार नाही, डिशमध्ये तुकडं ठेवायचं, नारळाचा छोटासा तुकडा घ्यायचा ते ठेवायचं आणि त्याच्यावर 2 कापूरच्या वड्या ठेवायच्या आणि देवाजवळ बसून त्या ठिकाणी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। जोपर्यंत ते 2 कापूरचे तुकडे जळत नाही तोपर्यंत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, कोणता, विघ्ननाशाय नमः, ओम विघ्ननाशाय नमः, ओम विघ्ननाशाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। याच्याने आपल्या घरातले जे विघ्न येणारे असतात ते टळतात, संकटांचा नाश होत असतो, म्हणून आपल्याला पहिला हा उपाय करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी ते जे तुकडं असतं नारळचं ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। करून बघा, खूप छान अनुभव आपल्याला येत असतो। दुसरा उपाय सांगते, आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी, पारदर्शक होण्यासाठी, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी आणि एकाग्रता वाढण्यासाठी प्रत्येक आईने संकष्ट चतुर्थी येते त्यावेळेस आपल्याला हे उपाय करायला पाहिजे। तर आपल्या मुलांना अभ्यासामध्ये खूप प्रमाणात यश मिळण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष प्रत्येक आईने आपल्या मुलाला गणपती बाप्पांसमोर बसवायचं, म्हणजे आपल्या देवघरासमोर, आणि त्या ठिकाणी जर त्याला गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही टीव्ही मध्ये सुद्धा लावू शकता, म्हणजे त्याच्या कानात ऐकायला येईल। तर एवढं म्हटलं आलं तरी भरपूर आहे। ते म्हणता म्हणजे ते ज्या वेळेस गणपती अथर्वशीर्ष आपल्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर चालू असताना मुलांना गणपती बाप्पांवर अभिषेक करायला लावायचा, पाण्याने करू शकतात, पंचामृतने करू शकतात। बघा, पंचामृतने जर केला तर ते पाणी मुलं पित नाही, जर पाण्याने केला तर मुलं पितात, त्यामुळे शुद्ध पाणी घ्यायचं आणि त्याच्याने गणपती बाप्पांना अर्पण करायचं। असं केल्याने त्यांची बुद्धी तीक्ष्ण पारदर्शक होते। आता दुसरं म्हणजे ते तीर्थ सगळ्यांनाच प्यायचं, लहान मोठे सगळे जे तुमच्या घरात असतील त्यांना प्यायचं, शिल्लक राहिलेलं आपल्या माठात टाकायचं। आता तिसरं तुम्हाला सांगते, प्रत्येक स्त्रीला वाटतं मी अखंड सौभाग्यवती राहावी, माझ्या घरात सुख समृद्धी नांदावी, यासाठी प्रत्येक स्त्रीने ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी असते त्या दिवशी गणपती बाप्पांना जे कपाळावर आपले हे लावायचं, कुंकू लावायचा, जो कुंकू असतो तो ओला करून लावायचा। अशाने असं सुद्धा सांगितलेलं आहे शिवपुराणमध्ये की असं केल्याने ती स्त्री अखंड सौभाग्यवती राहते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्या स्त्री सोबत असतो, म्हणजे तिच्या सोबत राहतो। तर असं हा तुम्हाला तिसरा उपाय सांगितला। आता मी तुम्हाला दुर्वांचा उपाय सांगते, जे अतिशय प्रभावशाली आहे, गुणकारी आहे, कारण की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे आणि लोकप्रिय आहे, म्हणून आपल्याला दुर्वांचे अतिशय महत्त्वाचे असे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। आता ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी असते त्या दिवशी भरपूर स्त्रिया वरईचा तांदूळ म्हणजे त्याला भगर सुद्धा म्हणतात, ते खात असतात। ते खाऊ नका, कारण की तुमचा उपवास मोडणार,
भगर आणि जी म्हणजे भगर आणि वरईचा तांदूळ एकच आहे, तर तो फक्त एकादशीलाच खाल्ला जातो. तो संकष्ट चतुर्थीला खाल्ला जात नाही. त्या दिवशी तुम्ही भले पाणी पिऊ शकतात, फळं खाऊ शकतात, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात, बटाटे खाऊ शकतात. फक्त वरईचा जो तांदूळ आहे तो आपल्याला त्या दिवशी खायचा नाही. दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना कधी पण तुम्ही दुर्वा अर्पण करणार, तर गणपती बाप्पांचा जो तुटलेला दात आहे त्या तुटलेल्या दाताकडेच आपल्याला दुर्वा अर्पण करायचा आहे. दुर्वा अर्पण करताना आपण काय करतो, जो शेंडाचा भाग आहे तो खाली करतो आणि जो तुऱ्यांचा भाग आहे तो वरती करत असतो. पण तसं नाही करायचं. तो जो शेंडाचा भाग आहे, जो शेंडा असतो तो वरती करायचा आणि तुऱ्याचा भाग खाली करायचा. अशा पद्धतीने तुटलेल्या दाताजवळ आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे. बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, संकटांचा नाश करणार आहे, म्हणून त्यांना विनंती करायची असते. आता दुसरं म्हणजे तुम्हाला सांगते की आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते, मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी. तुम्हाला वाटतं की माझ्या कामना पूर्ण होण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करा. 21 दुर्वा जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर आपल्या मनातली जी इच्छा असते ती नक्कीच पूर्ण होत असते, असं सुद्धा शिवमहापुराणकथेमध्ये सांगितलेलं आहे. आता तिसरं तुम्हाला सांगते की ज्या वेळेस चंद्रदर्शन होतं, चंद्राचं दर्शन ज्या होतं त्यावेळेस उपवास सोडायचा असतो. ह्या वर्षी म्हणजे 5 तारखेला चंद्रदर्शन जे आहे ते 9:42 आहे. त्या चंद्राचं दर्शन घ्यायचं, त्याची पूजा करायची आणि मग उपवास सोडायला बसायचं. असं म्हणतात की आपण चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडला तर आपण जे केलेलं उपवास आहे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावरच आपल्याला जेवायचं असतं. आता दुसरं तुम्हाला सांगते, पहिला तुम्हाला सांगितलं की 21 दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण केल्याने आपल्या मनातली जी कामना असते ती नक्कीच पूर्ण होते. आता दुसरं तुम्हाला सांगते की वंशवृद्धीसाठी, ज्यांना असं वाटतं की आपल्या घरातला वंश वाढावा, आपल्या घरामध्ये सुख शांती यावी, वंशाची वृद्धी व्हावी, त्यासाठी त्या स्त्रीने 11 दुर्वा गणपती बाप्पाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अर्पण करायचे आहे. आता तिसरं तुम्हाला सांगते, कार्यसिद्धीसाठी, म्हणजे आपल्याला कुठल्याच म्हणजे सगळ्या कामांमध्ये यश मिळण्यासाठी, कोणतं पण काम करायला गेलो त्यामध्ये आपलं जर काम होत नसेल आणि त्याच्यात तुम्हाला यश हवं असेल, कीर्ती व्हावी अशी वाटत असेल, तर 7 दुर्वा गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अर्पण करायचे आहे. आता तुम्हाला दुसरा 5वा उपाय सांगते. मुलांना भरभरून यश मिळण्यासाठी, मार्क मिळण्यासाठी, त्या मुलाने म्हणजे आता बघा, अभ्यास केल्यावरच आपल्याला चांगले मार्क मिळतात, पण हा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे की आपल्याला चांगले मार्क मिळण्यासाठी, आपल्याला यश मिळण्यासाठी त्या मुलाने त्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला 5 दुर्वा अर्पण करायचं आहे. याच्याने त्याला यश मिळेल, चांगले मार्क्स मिळतील, अभ्यास म्हणजे जे पेपरमध्ये आहे किंवा एक्झाममध्ये त्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील, म्हणून 5 दुर्वा आपल्याला अर्पण करायचं आहे. कधी पण गणपती बाप्पांना 5 दुर्वा अर्पण केले जातात. का केले जातात? कारण की आपल्या ज्या 5 इंद्रिय आहे त्या गणपती बाप्पांना म्हणजे 5 दुर्वा अर्पण केले जातात. कारण की जे आपल्या शरीरातल्या ज्या 5 इंद्रिय आहे ते म्हणजे जे 5 इंद्रिय आहेत ते आपल्या वशमध्ये करण्यासाठी आणि 5 इंद्रिय आपल्या वशमध्ये करण्यासाठी आणि 5 गणपती बाप्पाचे जे 5 स्वरूप आहे ते आपल्यामध्ये समावेश होण्यासाठी गणपती बाप्पांना 5 दुर्वा अर्पण केल्या जातात. याला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. आता तिसरं तुम्हाला सांगते की आपण ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो, तर तुमची 3 जोडी असू द्या, 4 जोडी असू द्या, 1 जोडी असू द्या, तर त्या जोडीला आपल्याला दोऱ्याने किंवा मोली असते बघा, अशा कलरची मोली असते, त्या मोलीने कधीच असं खालून बांधायचं नाही. म्हणजे दुर्वांची जोडीला, त्या जोडीला नेहमी त्याच दुर्वाने लिपटायचं असतं. म्हणजे त्याच्यानेच 3 गाठ मारायचे असतात. ह्या 3 गाठाला सुद्धा खूप महत्त्व आहे. 3च गाठ मारून आपल्याला दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केल्या जातात. आता तुम्हाला सांगते, तिसरा उपाय तुम्हाला सांगते, आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये ज्यावेळेस आपण गणपती बाप्पा ठेवतो, तर गणपती बाप्पा हा आपल्या तिजोरीमध्ये ज्या वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करतो किंवा फोटो ठेवत असतो, तर वरद विनायक म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. असं केल्याने आपल्या धनसंपदामध्ये वाढ होते, वृद्धी होते आणि आपलं धन योग्य कामांसाठी वापरलं जातं. त्यामुळे हा सुद्धा उपाय आपल्याला करायचा आहे. दुसरं म्हणजे आता गणपती बाप्पा जो असतो तो गणपती बाप्पांची जी व्यापाराच्या ठिकाणी किंवा घरामध्ये कुठला गणपती ठेवा ते सांगते. बघा, घरामध्ये ठेवताना
उलट्या सोंडचा. घरामध्ये कधी पण गणपती बाप्पा ठेवताना शिधा सोंडचा गणपती बाप्पा ठेवावा. आणि व्यापाराच्या ठिकाणी काही तुमचं दुकान आहे त्या ठिकाणी उलट्या सोंडचा गणपती आपल्याला म्हणजे उलट्या सोंडचा गणपती हा व्यापाराच्या ठिकाणी आणि शिधा सोंडचा गणपती घरामध्ये ठेवला जातो. याच्याने वृद्धी होते आणि व्यापारामध्ये आपली तरक्की होते, प्रगती होत चालते. म्हणून हा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे. आता तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपण आपल्या घराला तोरण बांधत असतो किंवा स्वस्तिक काढत असतो, उंबऱ्यावर रांगोळी काढत असतो, तर त्यावेळेस आपल्याला सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं. असं केल्याने आपल्या कार्यामध्ये सिद्धी होते, आपली उन्नती होते, प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये धन समृद्धी वाढते, लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपलं घर हे सुख समृद्धीने नांदत असतं. म्हणून कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला सिद्धी मिळण्यासाठी कधी पण रांगोळी काढताना, तोरण बांधताना किंवा स्वस्तिक काढताना तुम्हाला हा एक गणपती बाप्पांचं हे एक नाव घ्यायचं आहे. खूप प्रभावशाली आणि अतिशय उत्तम आहे. याच्याने कार्य सिद्ध होत असतं. आता तिसरं तुम्हाला सांगते, दुर्वा अर्पण करताना बघा आपल्याला काय करायचं आहे. आता संकष्ट चतुर्थी आहे आज, तर काय करायचं, एक दुर्वा आणायची. म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जी दुर्वा असते ती एक दुर्वा घेऊन यायची. एक दुर्वा आणल्यानंतर ती घरात घुसण्याच्या अगोदर आपल्या चौकटी म्हणजे उंबऱ्याला लावायची, स्पर्श करायची आणि आपल्या घरात आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. असं केल्याने तुमच्या घरामध्ये धन समृद्धी वाढायला लागते, असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला हा सुद्धा उपाय करायचा आहे. हा लक्ष्मी वाढवणार आहे, घरात सुख शांती नांदवणार आहे, हे संकट दुःखांचा नाश करणार आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला ह्या दुर्वांचा उपाय सांगितलेला आहे. नक्कीच करून बघा, अनुभव घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. तुमचं जीवन सुखमय छान होईल आणि आयुष्याचं कल्याण होईल आणि तुम्हाला कळेल की आपण कोणत्या कार्यासाठी, कोणत्या कामनासाठी किती दुर्वा व्हाव्या याबद्दल सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.